महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी वेतनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युटी आली सकारात्मक अपडेट पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। चूल आणि मूल हा महिलांना अभिशाप होता। शासनाने महिलांच्या विविध योजनांची निर्मिती करून अंमलबजावणी केली। बचत गट, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गाव पातळीवर महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पशुसखी, कृषी सखी, बँक सखी, उमेद यासारख्या क्रांतिकारी योजनांची आखणी केली। अबला म्हणून जगणारी स्त्री आता स्वाभिमानाने समाजात वावरताना दिसते। कोरोनासारख्या महामारीत आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी कुटुंब सांभाळून समाज सांभाळण्याच्या जबाबदारीची शिवधनुष्य यशस्वीपणे उचलले। महिलांच्या या धाडसामुळे सरकारला कोरोनावर मात करता आली। तुटपुंज मानधनावर जबाबदारी काम सांभाळत राष्ट्राला मदत केली। त्यामुळे अंगणवाडी सेविका राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे यांनी केले। स्थानिक कोळी समाज भवनात आयोजित अंगणवाडी सेविकांच्या स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते। यावेळी खरेदी विक्रीचे माजी अध्यक्ष नामदेवराव कापकले, नगरपंचायत उपाध्यक्ष ललिता, नगरसेवक राधेश्याम, नगरसेविका इंदू, सपना उपवंशी, पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनोले, नायब तहसीलदार क्षीरसागर मुकेश जयस्वाल, एकनाथ सहारे उपस्थित होते। मेंढे पुढे म्हणाले, मानधनवाढीसाठी सेविकांनी कामबंद आंदोलन पुकारले। सरकारने ग्रॅज्युटी, मानधनवाढ, पेन्शन आणि मोबाईल यापैकी अनेक मागण्या मान्य करून सरकार सकारात्मक आहे। सरकारी योजना नागरिकांसाठी पूरक असतात। मेहनतीने आयुष्य घडत असल्याचे सांगून यावेळी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या दिल्ली दरबारी लावण्याचे आश्वासनही केले। स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित सेविकांना खासदार मेंढे यांनी भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले। कार्यक्रमाचे प्रस्ताव गजानन डोंगरवार यांनी मांडले। संचालक घनश्याम हातझाडे यांनी केले। आभार अंगणवाडी सेविका खोब्रागडे यांनी मानले।